जसं की आपण दररोज डेली टाईम फ्रेम या चार्टवरती आपलं ॲनालिसिस स्टार्ट करत असतो. इथेही तुम्ही बघू शकता की मी स्टार्टिंगपासून तुम्हाला सांगत आले की गोल्डमध्ये एक चार्ट पॅटर्न तयार होत आहे, जो की ट्रँगल पॅटर्नमध्ये फॉर्म होत आहे, ज्यामध्ये एक असेंडिंग ट्रेंड लाईन आहे आणि डिसेंडिंग ट्रेंड लाईन आहे. फ्रेंड्स, गोल्डमध्ये एक छान अशी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे, पण कधी? ज्यावेळेस या पॅटर्नचा गोल्ड ब्रेकडाऊन किंवा ब्रेकआउट करणार आहे त्यानंतरच. आपल्याला इथे छान ब्रेकआउट करताना बघायला मिळालं होतं, पण गोल्डने काय केलेलं आहे, इथं रिटेस्ट मे बी करत असणार आहे गोल्ड. जरी ते रिटेस्ट कंप्लीट झाली आणि एक रेड कॅन्डलने जर क्लोजिंग मिळाली आपल्याला, तर गोल्ड आपल्याला सेलिंगला पाहायला मिळू शकतं आणि आपल्याला 4100च्या लेवलला गोल्ड पाहायला मिळू शकतं, जर इथे आज फ्रायडेला रेड कॅन्डलने क्लोजिंग झाली. पण आज जर आपण लोअर टाईम फ्रेममध्ये जर शिफ्ट केलं किंवा डेली टाईम फ्रेममध्ये जरी आपण बघतोय ना, तर सगळ्यात महत्त्वाचं असं झालेलं आहे की गोल्ड ओपन झाल्यानंतर आज फ्रायडेला सेलिंग झालेली आपल्याला इथे पाहायला मिळते. सेलिंग झाल्यानंतर वरती काही गोल्ड अजून वरची वीक जी असते आपण कॅन्डलला बॉडी वीक या दोन गोष्टी असतात. बॉडी आणि वीक नंतरच कॅन्डल कंप्लीट होत असते. डेली टाईम फ्रेममध्ये जर आपण बघायला गेलो तर कॅन्डलने काय केलेलं, ओपन झाल्यानंतर कॅन्डल डायरेक्ट ड्रॉप झालेली आहे, म्हणजे कॅन्डलने वरचा हाय घेतलेला नाही. याचाच अर्थ कॅन्डल वरचा हाय घेण्यासाठी जाऊ शकतं. मग वरचा हाय घेण्यासाठी जाण्यासाठी आता गोल्डला काय करावं लागणार आहे, खाली एक सपोर्ट तयार करावा लागणार आहे. चार्टमध्ये आपल्याला गोल्ड जी लेवल घेताना दिसतंय, काल मी तुम्हाला एक सप्लाय बिकम डिमांड असा एक सप्लाय झोन ड्रॉ करून दिला होता, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय होणार होतं, 1 आवर चार्टमध्ये एक ट्रेंड लाईन ड्रॉ करून दिली होती आणि त्या ट्रेंड लाईनला गोल्डने खूप छान रिस्पेक्ट केलेला आहे. बघा फ्रेंड्स, ट्रेडिंग करताना खूप कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट जर तुम्ही घेतले ना, तर तुम्हाला ट्रेडिंग खूप डेंजर वाटणार. ट्रेड कुठे घ्यायचं, कुठे प्लॅन करायचं या गोष्टी समजणार नाही. त्यामुळे काय करत चला, एकदम सिंपल कन्सेप्ट यूज करा. तुम्हाला एक काल ट्रेंड लाईन ड्रॉ करून दिली होती, कालच्या एपिसोडमध्ये जाऊन, कालच्या व्हिडिओमध्ये जाऊन ते नक्की बघा आणि ती ट्रेंड लाईन गोल्डने खूप छान फॉलो केलेली आहे. आता पण गोल्ड एका ट्रेंड लाईनवरती काय आहे, स्ट्रगल करत आहे 1 आवर चार्टमध्ये. जो आपण सप्लाय झोन दिलेला होता मागे परवाच्या व्हिडिओमध्ये, तो सप्लाय झोनने गोल्डने मस्त छान असा रिस्पेक्ट केला. त्यानंतर ब्रेकआउट झाला. ब्रेकआउट झाल्यानंतर परत गोल्ड याच लेवलला फिरून येणार हे काल मी तुम्हाला सांगितलं होतं आणि इथूनच तुम्हाला बायच्या पोझिशन घ्यायच्या आहे. जवळजवळ 4500 ते 44 98पर्यंतच्या लेवलमधून तुम्ही कुठेही बायला जरी गोल्डमध्ये ऑपॉर्च्युनिटी घेतली असती तर तुम्हाला एक छान बाय साईड रॅली पकडता आली असती. त्यानंतर गोल्डमध्ये जसं की काल सांगितलं होतं, गोल्ड जास्त मोठी मुवमेंट देणार नाही, साईडवेजच राहू शकतं. पण आज गोल्डमध्ये एक मुवमेंट आपल्याला नक्की पाहायला मिळू शकते फ्रायडेला. जर गोल्डने याच लेवल, सध्या गोल्ड 4500 झोन, 4500ची जी लेवल आहे ती ब्रेक करत नाही. 4500 पासून गोल्ड काय करते, होल्ड करते. मागे पण बघितलं ना आपण, तर 4500च्या लेवलला ब्रेक करण्याचा बऱ्याच वेळा गोल्डने प्रयत्न केला, पण गोल्ड काय करते, क्लोजिंग आतमध्येच येते. आज पण गोल्डने काय केलं तर क्लोजिंग आतमध्येच दिलेली. याचाच अर्थ काय आहे की जर गोल्डमध्ये स्ट्रक्चर बनण्याचा प्रयत्न करते, बघा तुम्ही एक स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरला आपण हेड अँड शोल्डर म्हणतो. जर गोल्डमध्ये हेड अँड शोल्डर हे स्ट्रक्चर जर सक्सेसफुल झालं तर गोल्डमध्ये आपल्याला एक बाय साईड रॅली पाहायला मिळू शकतं. बघा अशा पद्धतीने गोल्ड हे स्ट्रक्चर फॉर्म करायचा प्रयत्न करते. जर गोल्डमध्ये आज हे स्ट्रक्चर अशा पद्धतीने जर कंप्लीट झालं तरच गोल्डमध्ये आपल्याला बाईंगची ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळू शकते. म्हणूनच ही जी लेवल आहे 45-19 म्हणजेच 45-20 राऊंड फिगर पासून आपल्याला एक बायची संधी मिळू शकते गोल्डमध्ये. पण कधी, जर आपल्याला लोअर टाईम फ्रेममध्ये एकदा मी शिफ्ट करून दाखवते 1 आवरमध्ये आज जर इथे क्लोजिंग ग्रीन कॅन्डलने दिली वरती इथे, तर गोल्ड इथून पुन्हा एकदा बुलिश जाताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. म्हणून तुम्ही काय करा, पहिल्यांदा कॅन्डल क्लोजिंग कुठे होती यावरती फोकस करा आणि त्यानंतरच ट्रेड करा. तर मेजर लेवल्स कालच्याच आहेत आपल्या, जसं की इथे एक लेवल आहे आपली 45-20 पासून, तर नेक्स्टवरती जे टार्गेट आहे 45-50 या झोनमध्ये गोल्ड काय करते, आपल्याला सेलर्स ॲक्टिव्ह होत आहे आणि सेलिंग देत आहे. जर गोल्डमध्ये बाईंग आली तर 45-20 किंवा या झोनपासून पुन्हा 4500 पासून येऊ शकते. पण जर गोल्डमध्ये जर आज ब्रेकडाऊन मिळाला तर गोल्डमध्ये एक फॉल आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकतं. आज फ्रायडे आहे, आज आपलं जे वीक एंड आहे, त्यामुळे कॅन्डल क्लोजिंग कुठे होती ती खूप महत्त्वाची आहे. त्याच्यावरतीच आपल्याला नेक्स्ट वीकमध्ये समजणार आहे. जसं की तुम्ही इथे बघू शकता, कॅन्डल जी आहे ती क्लोज झालेली आहे, पण कॅन्डल क्लोजवरती झालेली नाही. 1 आवरची कॅन्डल जी आहे ती क्लोजिंगवरती अजून दिलेली नाही. एकदम म्हणजे प्राईस टू प्राईस याने काय केलेले, क्लोजिंग दिलेली. त्यामुळे गोल्डमध्ये एक सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी येऊ शकते. पण तुम्हाला फक्त एकच फोकस करायचा आहे की जर या ट्रेंड लाईनला गोल्डने जर रिस्पेक्ट केला तर इथून एक बुलिश डायव्हर्जन आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि हेड अँड शोल्डर पॅटर्न जर फॉर्म झाला तरच गोल्ड बाय साईड जाऊ शकतं. मग बाय साईड त्याचं फर्स्ट टार्गेट आहे 45-90 आणि त्यानंतरचं नेक्स्ट टार्गेट आहे 46-48 ते
46 61 या मेजर लेवल्स आहेत, या लेवल्सला गोल्ड रिस्पेक्ट करू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही ट्रेडिंग करा. जर तुम्हाला हे ॲनालिसिस आवडत असेल तर आपल्या VR ट्रेनिंग अकॅडमी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.